संविधान। आज आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये राहतो आणि साधू संतांच्या भूमीमध्ये आणि आम्ही बघतोय की या महाराष्ट्रामध्ये आज गेल्या 10-12 दिवसापासून हे भाऊ मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करतात। गेले 12 दिवस झाले ही व्यक्ती या ठिकाणी आंदोलन करत आहे। कशासाठी? एका बाजूला आमचं राज्य शासन म्हणजे बीजेपी सरकार, केंद्र सरकार आरोग्यावरती करोडो रुपये खर्च करतं आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या निर्माण करतात आणि शेतकऱ्याचं जे विहिरीला पाणी उतरतं ते अशा स्वरूपाचं पाणी उतरतं। माझं महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना चॅलेंज आहे, महिनाभर हे पाणी फक्त तुम्ही पिया। आरोग्य मंत्र्यांना, या ठिकाणच्या मंत्री महोदयांना महिनाभरात 3 दिवस पिया। 3 दिवसात जर नाही तुम्हाला जुलाब झाले तर 4थ्या दिवशी तुम्ही म्हटले आंदोलन नको करू, तर मी आंदोलन करणार नाही। कारण की आम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्याला देखील या पाणी पिल्यानंतर जुलाब लागू शकतात। मग कदाचित या भाऊची मागणी या राज्य सरकार याच्याच करता पूर्ण करत नसेल, कारण की सरकारला भीती असेल की जुलाब लागतं की काय, कदाचित जी कंपनी जी आहे ती कंपनी त्यांच्या सोयीला राहिलीची आहे की काय, असा देखील प्रश्नचिन्ह आम्हाला उपस्थित होतो। ज्यावेळेस पावसाळी अधिवेशन आलं त्यावेळेस अहिल्यानगरचे आमदार साहेब त्यांनी विधान परिषदेमध्ये या पाण्याच्या प्रश्नामध्ये प्रश्न मांडला। हेमंत ओगले साहेबांनी राज्यसभेमध्ये प्रश्न मांडला। मग साहेब, या गोष्टीचा आम्ही तुमचं आंबेडकरी समाज सगळ्यात प्रथम आभार मानेल की कोणी का होईना पुढाकार घेतला। पण नंतर जी बाजू राज्यसभेमध्ये मांडली ती बाजू पुन्हा एकदा का मांडल्या गेली नाही, हा देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित होतोय। मग हे बघा, आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे, शेतकऱ्याला समजून घ्या, कारण की ही जमीन याच्यावरती त्यांचं मुलांचं भवितव्य अवलंबून आहे, मुलांचं शिक्षण अवलंबून आहे। उद्याकडे एखाद्या लहान मुलांनी हे जर प्राशन केलं तर याचं पॉइझन होणार नाही का? उद्याकडे याची जीवितहानी होणार नाही का? तर या सरकारला आमची हात जोडून विनंती आहे, सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावं आणि या ठिकाणच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे करतो। हात जोडून विनंती आहे की सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावा। आता तर त्यांच्या मदतीसाठी आई संघटनेने देखील त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आणि ही लढाई आता त्यांची एकट्याची नसून महाराष्ट्रातल्या प्रत्येक आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ही लढाई आहे। मग आम्ही आंदोलनाला जरी इथं बसलो तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ते आंदोलन करतील, निदर्शनं करतील। मग याच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर याला आपलं सरकार स्वतः जबाबदार असेल, कारण की तुम्ही कुठंतरी घाण कचरा वाढवायला मदत करता, अशा प्रकारचं मी या ठिकाणी सांगतो। जैन सुरक्षा विभागाचे अधिकारी असतील यांना तात्काळ आदेश करण्यात यावा आणि तात्काळ ह्या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय देण्यात यावा। अनिल शेठ, या ठिकाणी जी कंपनी धानूची कंपनी आहे, अमित शेठ धानूकर यांची जी कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी, ही मागणी आम्ही आई संघटनेच्या वतीने राज्य सरकार पुढे करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी।